बारामतीच्या राजकारणात एक असा बदल घडतोय, ज्याने वर्षानुवर्ष चालत आलेलं समीकरण अक्षरशः उलथून टाकलं आहे. आणि हा बदल फक्त जागेचा नाही, तर राजकीय संदेशाचा आहे. आजपर्यंत बारामती म्हटलं, की मिशन हायस्कूल हेच सांगता सभेचं केंद्र. इथूनच शक्तीप्रदर्शन, इथूनच विजयीचा सूर. पण यंदा पोटनिवडणुकीत अचानक एक वेगळीच चाल रंगली गेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्या भावया उंचावल्या आहेत. आता मुद्द्यावर येऊया. च्या राजकारणात पवार कुटुंबाचा प्रभाव नेहमीच निर्णायक राहिला आहे. विशेषतः अजित पवार यांच्या काळात मिशन हायस्कूल हे केवळ एक मैदान नव्हतं, तर ते पॉवर सेंटर मानलं जायचं. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात येथे सभा घेणं म्हणजे आपल्या ताकदीचं प्रदर्शन करणं असा एक पक्का समज तयार झाला होता. पण नंतर शरद पवार यांनी वेगळा मार्ग स्वीकारत लेंडी पट्टीच्या मैदानावर सभा घेतली आणि तेव्हापासून बारामतीत दोन वेगवेगळे राजकीय मंच तयार झाले. एक अजित पवारांचा आणि दुसरा शरद पवारांचा. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अजित पवारांच्या अचानक झालेल्या निधनानंतर बारामतीत एक मोठी भावनिक आणि राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी एक धाडसी निर्णय घेतला आहे. यंदाच्या प्रचाराची सांगता सभा त्यांनी मिशन हायस्कूलमध्ये न घेता थेट शारदा प्रगणमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा बदल साधा नाही, कारण राजकीय जाणकार सांगतात, की शारदा प्रगण हे विजय सभेचं ठिकाण मानलं जातं. म्हणजेच येथे सभा घेणं म्हणजे निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास आधीच दाखवणं. म्हणजेच महायुतीकडून एक स्पष्ट संदेश दिला जातोय, ही लढाई नाही, तर ही थेट विजयाचा मार्ग आहे. यामागे एक मोठी रणनीती दिसून येत आहे. सुनेत्रा पवार या फक्त अजित पवारांच्या राजकीय वारसावर चालत नाही, तर त्या स्वतःच्या स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मिशन हायस्कूलच्या पारंपरिक छायेतून बाहेर पडून त्यांनी एक नवीन स्टेज निवडला आहे आणि हा निर्णय म्हणजे नव्या नेतृत्वाचा संकेत मानला जातोय. राजकारणात केवळ भाषण महत्त्वाचे नसतात, तर त्या भाषणाचं ठिकाण, त्यांची वेळ आणि त्यामागचा संदेशही तितकाच महत्त्वाचा असतो. आणि येथे सुनेत्रा पवारांनी एक वेगळीच चाल खेळली आहे. दरम्यान उद्या म्हणजेच 21 एप्रिल रोजी होणाऱ्या या सांगता सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ही सभा केवळ सांगता सभा राहणार नाही, तर ती शक्ती प्रदर्शनाची मोठी संधी ठरणार आहे. यामुळे आता बारामतीत निवडणुकीचा शेवट हा संघर्षाचा नसून विजयाचा उत्सव असेल का? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडं परंपरा मोडली जाते, दुसरीकडं नवीन नेतृत्व उभा राहतंय आणि तिसरीकडं मतदारांच्या मनात आधीच विजयाची भावना रचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणूनच यंदाची बारामती पोटनिवडणूक ही केवळ निवडणूक राहिलेली नाही, तर ती पारंपरिक विरुद्ध बदल आणि वारसा विरुद्ध नवीन नेतृत्व यांच्यातील एक मोठी राजकीय लढत मानली जात आहे. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या निवडून येतात का? का हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार या निवडून येतात का? सुनेत्रा पवार यांचा विजय म्हणजे अजितदादांचा विजय. त्यामुळे बारामतीकर कोणाला निवडून देतात याकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. तर मंडळी, या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.